आपण बघत आहात आवाज कसमादेचा। वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आणि कर्णकर्कश आवाज करणाऱ्या मॉडिफाईड मोटरसायकलींवर देवळा पोलिसांनी कडक कारवाई करत 4 बुलेट मोटरसायकली ताब्यात घेत गुन्हे दाखल केलेत। या कारवाई दरम्यान बेकायदेशीर सायलेन्सर काढून त्यांचा नाशही करण्यात आला। आज दिनांक 10 एप्रिल रोजी देवळा पोलीस ठाणे हद्दीत विशेष वाहन तपासणी मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेत नियमबाह्य पद्धतीने मॉडिफिकेशन केलेल्या बुलेट मोटरसायकलींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले। तपासणी दरम्यान एकूण 4 मोटरसायकलींमध्ये सायलेन्सरमध्ये बेकायदेशीर बदल, मोठ्या आवाजाचे मॉडिफाईड सायलेन्सर आणि आरटीओ नियमांचं उल्लंघन आढळून आले। संबंधित वाहन चालकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून सर्व मोटरसायकली ताब्यात घेण्यात आल्या। तसेच कर्णकर्कश आवाज करणाऱ्या मॉडिफाईड सायलेन्सर काढून त्यांचा नाश करण्यात आला। या प्रकरणात संबंधित युवकांसह त्यांच्या पालकांनाही पोलीस ठाण्यात पाचारण करण्यात आले। यावेळी त्यांना यापुढे अशा प्रकारचे बेकायदेशीर बदल न करण्याबाबत समज देण्यात आला। पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन करताना स्पष्ट इशारा दिलाय की वाहनांमध्ये कोणतेही बेकायदेशीर बदल करू नयेत, अन्यथा अशा प्रकारची कठोर कारवाई भविष्यातही करण्यात येईल। वाहतूक नियमांचं पालन करून सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे असं आवाहनही करण्यात आले। सदर कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, पोलीस उपनिरीक्षक हेमंत राऊत, पोलीस कॉन्स्टेबल संदीप चौधरी, शरीफ शेख आणि दिलीप सोनवणे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केली।